केले, फार आक्रमकता तुमच्यात पाहायला मिळाली, काय कारण? बघा, देशाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी राहुल गांधी काल रस्त्यावर उतरले. जंतर मंतर येथे अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि शांततेत विद्यार्थी आंदोलन करत असताना त्या निष्पाप विद्यार्थ्यांवर या पोलिसांनी लाठीचार्ज केला. हे खरं तर लाठीचार्ज, हा जो हल्ला आहे हा लोकशाहीची हत्या आहे. हा खरं तर भारताच्या आत्मेवर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर केलेला हल्ला आहे. आणि याच्या निषेधार्थ जेव्हा राहुलजी गांधी रस्त्यावर उतरले, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जेव्हा राहुलजी गांधी रस्त्यावर उतरले, त्यांनाही अटक करण्यात आली. तर या हुकुमशाही आणि दडपशाही सरकारचा, या भाजप सरकारचा आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत. आणि त्यासोबतच जंतर मंतर येथे जे पोलीस कर्मचारी, हे पोलीस कर्मचाऱ्यासारखं न वागता ते भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला. याचाही आज आम्ही निषेध करत आहोत. आणि याच्या पुढची आज जी आमची मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा देण्यात यावा. जर का त्यांनी राजीनामा न दिला तर काँग्रेस पार्टी संघर्ष करा. आक्रमक झालेला आहात आणि काय कारण? विद्यार्थी आपल्या प्रश्नासाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी जंतर मंतर दिल्ली येथे त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं. आणि त्यांच्या मागण्या ह्या रास्त मागण्या त्या ठिकाणी आहेत. ह्या मागण्या मंजूर करण्याच्या ऐवजी, त्यांच्याशी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती लाठीचार्ज त्या ठिकाणी केला. अनेक विद्यार्थी जखमी झाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचे जीव प्राण त्या ठिकाणी गेलेले आहेत. अशा वेळेस सरकारने न्यायाची भूमिका ठेवण्यात अन्यायाची भूमिका त्या ठिकाणी करते. काल राहुलजी गांधी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे प्रश्न सुटावे म्हणून त्या ठिकाणी जंतर मंतरवरती त्या ठिकाणी गेले असता त्यांना सुद्धा केंद्र सरकारने साध्या वेशात असलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. साध्या वेशामध्ये असलेले भाजपच्या कार्यकर्त्यांनी तरुणावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करून लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला. ही निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आहे, हा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करतो. ही चेष्टा हसत हसत त्या ठिकाणी जातो, म्हणजे ती विद्यार्थ्यांची चेष्टा त्या ठिकाणी करतो. ही गोष्ट लोकशाहीला काळांबी फासणारी आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती झालेला अन्याय दूर होणार नाही, सरकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत चालू ठेवीन, तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. आणखी तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू, हे सरकारला आम्ही या ठिकाणी सदाभाऊ खोत 7वी पास आहे. आकलीचा त्याचा काही संबंध नाही. सोडल्याला तो जेवढा त्याला सांगेल तेवढा तो बोलतो. असे एक रेडे नाही, असे 4-5 रेडे या महाराष्ट्रामध्ये भाजपवाल्यांनी आरक्षण त्या ठिकाणी सोडलेले. या रेड्याचा बंदोबस्त काँग्रेस चांगल्या पद्धतीने भविष्यात करू शकते. तो जर आमच्या विद्यार्थ्यांना, ह्या देशामध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना आतंकवादी जर म्हणू शकतो तर त्याला आतंकवाद्याची भाषा काँग्रेस सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी, काँग्रेस सरकार आज येईल उद्या येईल पण आजही आतंकवाद्याची भाषा काय असते त्यांना त्या ठिकाणी शोभत नाही. आम्ही उलट सरकारला या ठिकाणी मागणी करतो की सदाभाऊ खोतवरती गुन्हा दाखल त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यांनी या विद्यार्थ्यांचा अपमान, या देशातल्या लोकशाहीचा अपमान, या घटनेचा, संविधानाचा अपमान या ठिकाणी तुमचाच भाजपचा आमदार म्हणून असणारा खोत यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची त्या ठिकाणी असते.